नमस्कार. काल रात्री भिजवलेलं जे इडलीचं पीठ होतं, ते मस्त असं फुगून आलं आहे. त्यामध्ये वेगळं काहीही टाकलेलं नाहीये. म्हणजे मेथीचे दाणे वगैरे आपण जे टाकतो, ते सुद्धा टाकलेले नाहीयेत. पण तरीही पीठ खूप छान फुगून आलं आहे आणि त्यामुळेच इडल्या सुद्धा खूपच छान आणि सॉफ्ट अशा बनल्या आहेत. तुम्ही बघू शकता, की इडली किती सॉफ्ट बनली आहे. तर अशी ही इडली खायला सुद्धा खूप छान लागते. टेस्ट पण खूप छान आली होती. त्याच्यासोबत मी शेंगदाण्याची चटणी आणि सांबर असं दोघंही केलं होतं आणि हे सगळं आवरून मला कॉलेजमध्ये थोडंसं काम होतं, म्हणून कॉलेजमध्ये गेली होती. कॉलेजमधलं काम आवरलं, घरी आली. आता रोज-रोज भाजीला काय करायचं हा प्रश्नच असतो. आज भाजीला घरामध्ये काहीच नव्हतं, म्हणून शेव आणली होती आणि शेवचीच भाजी करायचं ठरवलं. इंडक्शन नवीनच आला आहे म्हणून त्याच्यावरच सगळं करण्याची हौस सध्या खूपच चालू आहे. त्यामुळे भाजी पण त्याच्यातच केली आणि त्यानंतर इंडक्शनवर पापड जे आहेत हे खूप छान भाजले जातात. म्हणजे गॅसवर जसे ते काळपट होऊन जातात तसे ते इंडक्शनमध्ये होत नाही आणि फुलतात सुद्धा खूप छान. जसं आपण चुलीवर भाजतो तसंच. म्हणून मी सध्या पापड खूपच प्रमाणामध्ये भाजते आहे. तर असा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. भेटूया उद्या.